आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व राहा आमच्या सोबत अपडेट। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलेले व्यासपीठावरील आदरणीय दीपक आबा, आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी सर्व जमलेले बंधू भगिनी, पत्रकार मंडळी, बच्चे कंपनी, तर आपण आज स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्या। फक्त ही थोर जी मंडळी आहेत आपल्या भारतामध्ये की ज्याने भारत घडविला, त्या मंडळींनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढले। त्याचबरोबर जो तळागाळातील समाज आहे त्या समाजाला सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले। हे करत असताना त्यावेळेस आजची आपली परिस्थिती बघतोय आणि त्या काळाची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे। त्या काळामध्ये कुठल्याही आणि कसल्याही सुविधा नसताना पुढे येऊन त्याने आपलं काम केलेलं आहे। त्यामध्येच अण्णाभाऊ साठे गरीब घरात जन्माला येऊन सुद्धा त्यांना किती हाल अपेक्षेचा सामना आपल्याला त्यांना भोगावा लागलेला आहे, करावा लागलेला आहे। आणि अशा परिस्थितीमधून त्यांनी शायरी लिहिले, नाटकं लिहिलेली आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत। त्यांची पुस्तकं फकीराई कादंबरी खूप गाजलेली कादंबरी आहे। आजकाल आपण बघतो, आबांनी खूप चांगलं सांगितलं आबांनी की आज आपण जयंती साजरी करत असताना हे बॅनर बाजीवर लावतो, हे मला पण आवडत नाही। एकतर ह्याच्यामुळं आपला पैसा खर्च होतो आणि पैसा विनाकारण खर्च होतो। आपण सगळे वर्गणी जे समाजातून गोळा करतो त्या वर्गणीचा दुरुपयोग होतो असं माझं म्हणणं आहे। कारण मला काय, आम्हालाही इलेक्शन लढवायचं, मलाही इलेक्शन लढवायचं नाही बाबा। तुम्हाला इथं राजकारण करते, इलेक्शन लढवायचं, मला इथं राजकारण करायचं नाही। मी ते स्पष्ट बोला माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतो, कुणी नाराज झालं तर मला काय फरक पडत नाही, नाराज झालं तरी सुद्धा, कारण मी कायदा राबवणार आहे। म्हणून माझं स्पष्ट सांगणं आहे, हे जे आबांनी सांगितलं मला खूप सुंदर सांगितलं, मुलगी दत्तक घ्यायला पाहिजे, मुलं दत्तक घ्यायला पाहिजे। आपल्याला जो पैसा आहे त्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे, सत्कारणी तो पैसा लागला पाहिजे। आजकाल आपण वेगळ्या जे थोडा मोठ्या जयंत्या साजऱ्या करतोय, जयंत्या साजऱ्या करत असताना आपण आज ते कशा प्रकारे साजऱ्या करत आहे हे आपण बघणं महत्त्वाचं आहे। आज प्रत्येक माणूस डीजे लावतो, आत्ताच आवाज पाहिजे असताना तेव्हा ते डीजेवर लावलेलं आहे। माझं म्हणणं हे डीजे बंद केला पाहिजे आणि पारंपरिक वाद्य जे आहे ना, आता ते खूप सुंदर त्यांनी गाणं वाजवत होते, ते ऐकायला सुद्धा चांगलं वाटतं। महिला येतात, मुलं येतात, सर्वजण बघायला चांगलं वाटतं। पण ते डीजे लावला कानामध्ये मुळं घालत असतात आणि जयंतीच्या मध्ये नाचत असतात। मग मला सांगा, योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्ही ठरवायचे, मी ठरवणार नाही, तुम्ही ठरवायचे। सुप्रीम कोर्टाची बंदीच आहे पूर्ण याच्यावरती, परंतु आज प्रत्येक माणूस हे यंग मुलं जे आहेत ते ह्याचा वापर करत आहेत, त्यामुळे हे चुकीचा विषय आहे। त्यामुळे कुठल्याही जयंतीमध्ये, कुठल्याही मिरवणुकीमध्ये, लग्नाच्या वरातीमध्ये बिलकुल या गोष्टी न करता पारंपरिक वाद्य वाजवणं खूप महत्त्वाचं आहे। आज माझं आपल्याला सर्वात सांगणं आहे आज की आज जी मुलं आहेत, आजची परिस्थिती, आज आम्ही पुढे सरकलेलो आहे। आबाचं करिअर झालं, मंडळीच्या व्यासपीठावर बसलेले मंडळी आहेत त्या सर्वांचं करिअर झालेलं आहे। फक्त जी करिअर व्हायची मुलं आहेत त्या मुलांना माझं सांगणं आहे, मित्रांनो, आपलं जी वेळ आहे ह्या आपल्या वेळेचा सदुपयोग करून आपण चांगल्या प्रकारे शिकून आपले करिअर बनवावं। UPSC, MPSC मोठ्या उद्योगामध्ये उतरावं आणि त्यामध्ये आपलं नाव कमावून आपल्या आईवडिलाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशी माझी अपेक्षा आहे। की जाती व्यवस्था नष्ट करत असतील तर आपले विचार आपण सुधारणं महत्त्वाचं आहे, आपल्या डोक्यामध्ये सगळे विचार घेणं महत्त्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर, जे सर्व
समाजसुधारक होऊन गेले, जे मोठे लोकनेते होऊन गेले, त्यांनी कधीच हा विचार मांडलेला नाही किंवा पाळलेला नाही. परंतु आज आपण सर्वांनी प्रत्येकाला वाटून घेतलेलं आहे. प्रत्येक जातीने धर्माने त्याला वाटून घेतलेलं आहे, हे मोठ्या लोकांना. तर माझं तुम्हाला सांगणं आहे, हे असं न करता आपल्या जातीपुरतं न ठेवता प्रत्येक समाजामध्ये, सर्व देशामध्ये हे विचार रुजवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी याप्रमाणे वागणं महत्त्वाचं आहे. आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. दामोअण्णा साठे, विनोद रणदिवे, परत आपली इतर मंडळी, सर्व कार्यकर्त्यांनी आपण हा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, सर्व थोरामोठ्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण आपलं आयुष्य सत्कारणी लावावं असं माझी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, आपल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.